आणि तो मागून म्हणतो निगरे लवड्या भेटू उद्या. अहो या पोरांचं एक फॅशन झालेली लवड्या बोलण्याची. इडून पुढं जगामध्ये देहा दुपारा खून होणार आहे. देहा दुपारा नवऱ्यापासून बायको पळवल्या जाणार आहे. ठॉक 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 करायला बसले. त्याला बेडके तयार झाले ना सिगरेट ओढून. 100% सिगरेट फुकतं आजकाल. हा आणि त्याच पोरांना पुरी म्हणते माझा अजय देवगण माझा सल्लू. सल्लू काचा एकदम प्युअर गल्लू आहे तो. ज्याच्यात ताकद नाही ते कोयते घेऊन गावात येणार आहे. नाही मला सांगा. तर नमस्कार मित्रांनो, आजचा पॉडकास्ट खूप खास होणार आहे. कारण आज जी तरुण पिढी जी आपण वर जाण्याची अपेक्षा करतो, तसं एक ते नाही का स्पेसमध्ये गेले, सुनीता विलियम्स आल्यात आता ते स्पेसमध्ये गेले ते तशी अपेक्षा करतो. पण आजकाल मुलं व्यसनाची आहारी असं जात आहे तरुण पिढी, आणि 30 वर्ष सगळं म्हणजे आहारी झाले. हा बरं मी बोलतो आता. आजकालचे मुलं व्यसनाच्या आहारी का जाऊ राहिले माहिती का? त्यांना एक आहे ना ते गरिबीतून वर आलेले नाही. बरोबर. त्यांनी जबाबदारीहीन गोष्ट अजून नाही त्यांना जाणीव माहित नाही. बरं मला सांगा, ज्या मुलाला सर्व आयतं भेटलं बरोबर बापाच्या जीवर आणि त्याच्या बापानं मोकार कमवून ठेवले, त्याला बुलेट घेऊन दिली आयती, बरोबर, त्याला थार घेऊन दिली आयती, मग बापानं घेऊन दिली थार, यांना गाठवला बार डायरेक्ट बार. आणि त्याचा बाप म्हणतोय कोणीच बोलत नाही माझ्या पुढं, अख्खे होत्यात गार. 100%. नाही तुला गार नाही, तुला चापकाचा मार दिला पाहिजे. तो ही अवलाद पैदा करून ठेवली. बरोबर. आणि मला सांगा, गांजा चरस काय ते बियर फियर सर्व हे लोक पोरं प्यात्यात ना, बरोबर, याला कारण आहे ना घरून पैसे भेटतात. बरोबर, मुबलक. बरोबर. टायमिंग टू टायमिंग. बरं खाली बस रे, इकडे बस. आणि याला कारणीभूत कोण आहे माहिती का? इंदुरीकर महाराजांनी सांगितलेलं आहे, याला कारणीभूत बाप आहे. पोराला बुलेट घेऊन द्यायची काय गरज? कॉलेजला जायला बुलेट आहे पोराला, बरोबर. आणि त्याचं पोरे थिएटर मध्ये सिगरेट वडितोय. दिल तो पागल आहे, याचा बाप पागल आहे खरा. तो म्हणतो पोऱ्याला आहे ना यंदा आहे ना सध्या मला आहे ना तेच इंजिनियर बनवायचं. अरे ते इंजिनियर काच त्याचं इंजिन कामावर आलंय. हा त्याला बायको केली होती, त्याचं इंजिन उठणार नाही, भाडा ठॉक 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 करायला बसले. त्याला बेडके तयार झाले ना सिगरेट ओढून. 100% सिगरेट फुकतं आजकाल. हा आणि त्याच पोरांना पुरी म्हणते माझा अजय देवगण माझा सल्लू काचा एकदम प्युअर गल्लू आहे तो. हा म्हणजे आणि पुरी सुद्धा पळून जायला कारण हेच आहे आई बापू. पोर रविवारी शाळेत जाती म्हणले, शाळा सुद्धा रविवारी सुद्धा सुट्ट्या नाही होत्या आता. अवघड. सर सुद्धा आता ब्रेक डान्स घ्यायला लागले. कशाला माहिती का? हा गॅदरिंग. त्याच्यात गाणं लावायचं, छपरी रील स्टारचे डायलेक्ट टाकायचे. ले बेटा प्यार ना किया तो क्या किया. त्याचा बाप म्हणतो मी पोरगी भाग गई तो मी टेन्शन में पिया. हा मग तुला खरं आहे ना जुलाबाच्या गोळ्या चालू करायला पाहिजे याला. नाही व्यसनी म्हणजे एवढे व्यसनार्थी झाले आजकाल. म्हणजे आजकाल पोरं कसे गांजा सिगरेट दारू. नाही याला कारणच आहे का? मी सांगितलं ना का हे व्यसनी का झाले माहिती का? दोस्त भंगार, जिमला जायचं नाही आणि नवरक्त आणि नॉलेज नाही. नॉलेज येतं कुठून माहिती का? आई बापापासून. सरांचं काम काय माहिती तुम्हाला? सरांचं काम आहे कॉलेज 11 ते 5 पर्यंत तुम्हाला शिकवणं. हा आणि सरही मोकार बायकोनं दोहेल राहते. ते 11 ते 5 पर्यंत कॉलेज सोडलं, ते बी मस्त बियर मारून घरी. बायकोला म्हणतो बॉईल तळ बॉईल. ते अंड्याच्या पोळ्या खाऊन केळ्याच्या बाता मारी. ते सरही बी अवघड आहे. सर काही पेताड ते म्हणजे शिक्षकाच्या भावना दुखावल्या. अरे शिक्षकाच्या भावना नाही दुखावल्या, काही शिक्षक आहेच पेताड. काय करायचं करून घ्या, काय करणार. आणि मुला मुलींना पहिले आमच्या काळामध्ये गाणी होती. माझं 42-43 रनिंग चालू आहे. एक्झॅक्टली मला त्याच्यावर गेला असून माहित नाही. हा पण आमच्या काळात गाणी होती कोणती माहिती का? केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, ही अशी गाणी होती. आता ते एक चुम्मा तू गॅदरिंगला गाणे, एक चुम्मा तू मुझको उधार दे दे. मग पैसे नाही का तो उधार मागवतो. मग आता काय शाळेतच असं आलंय. मग सरांना काय बोलण्यात मजा आहे, पालकांची बी बुद्धी भ्रष्ट झालेली. सरांवरून एक गोष्ट आठवल सदा भाऊ, म्हणजे काही सरांचे मुलं असे
सर इंग्रजी शिकवतो शाळेत पोरांना, त्याच्या पोराला इंग्रजीच बोलता येत नाही. मग हा सर रोज रात्री दारू क्वार्टर पियायचं, म्हणजे काय बोल. सर 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 इंग्रजी शिकवितोय, पोरांना काय येत नाही. तो पोरांना त्याचा पोर आहे ना, पोरगी लफडे करते ते पोरगा दुसऱ्याच्या बायको, याचा पोऱ्याचं लक्ष पुरीकडे आहे कॉलेजच्या. 100%. हा याचा पोरगा प्रेमात पडेल, बरोबर. दिलवालेचा अजय देवगण झालाय. हा आणि तो शाखा झालाय, बरोबर. दिल जले शाखा. आणि मग तो शाखा झाल्यामुळं गांजा पोकार नाही नशेचं आवडलंय. आणि नाशिक मध्ये आपल्या इकडे नशे गांजा आहे ना, गांजा दारू फुल चाललेली महाराष्ट्रात ऑलरेडी. आणि याला कारणीभूत फक्त आपण जर पोराला सांगितलं का बाबा भाऊ नशा करू नको, तुझं शरीर आहे, मी कष्टानं पैसे कमावलेले, मी तुझं करिअर घडायसाठी रात्रात उपाशी झोपलेलो, रात्रात काम केलेले, बापानं जर सांगितलं, पण बापच लय उताटेले. बापाच शेजारणीच्या आंटी संघ पुढे चालू कॉलनी मध्ये. आणि पोर म्हणलं पप्पा तुम्ही जर नाही पैसे दिले तुम्ही मम्मीला सांग. बाप म्हणतो 1000 काय 1500 तू लपड कर, घेऊ दे मला सोडून घेऊन. म्हणजे पालकच गाढव असल्यावर काय करायचं. हा म्हणजे याला कारण आहे, ज्याचे आई बाप श्रेष्ठ आहे, त्याचा मुलगा श्रेष्ठ आहे. दशरथ राजा श्रेष्ठ, कौशल्य श्रेष्ठ, तो राम सुद्धा श्रेष्ठ. वसुदेव देवकी नाव काय पा, कृष्ण देव ज्यांच्या पोटी जन्माला आले ते असे, एकाचं नाव बंटी नव्हतं त्यांचं नाव, वसुदेव. देवकी नाव काय, देवकी म्हणजे देव, वसुदेव म्हणजे देव, आणि त्यांच्या पोटी आला देव. आणि याचं नाव बंड्या आणि हिचं नाव शिट्टी. आणि पोर आलं यांच्या जन्माला खुट्टी, एवढं. आणि ते आलं तर आलं असं चिचकोळ्या तोंडाचं आलं. आता पोर राहिले नकली व्हावं लागले, त्याच्यावर आपल्यावर काय दागून ना करीन. आता यांना पोरं व्हावं लागली, ते ओळखतीन का ना. यांना पोरं व्हावं लागली. आता लोकांना बापाची गरज नाही राहिली. एक मारलं का 2 पोरं सांगत. त्याला बाप काळा आणि पोरे डावळा झालाच कसा काय, मी विचार करतो. हा कोणाचा आहे लोक, पहिले लोक जुने म्हणायचे 12ची पायदास. तर तुम्हाला सांगतो इकडून पुढं पोरं नशा करणारे, नशा करणारे आताच भविष्य लिहून घ्या जगात. तर इकडून पुढं जगामध्ये देहादुपारा खून होणार आहे. देहादुपारा नवऱ्यापासून बायको पळवल्या जाणार आहे, हिपमेंट टाकून द्या. आणि पोरं जिम पासून बाजूला जाणार आहे. ज्याच्यात ताकद नाही ते कोयते घेऊन गावात येणार आहे, एवढं आहे. हा, आणि जो गरीब आहे पोरगा तो त्याच्या कामात व्यस्त राहणार आहे. आणि श्रीमंताचीच अवलाद भाईगिरी करणार आहे. ही सत्य घटना इकडून पुढं 2027 पासून चालू होणार आहे, आजच झालेली आहे. हा, पुरींला खानदानी पोरगा नाही आवडणार, छपरी पोरगा आवडणार आहे. छपरी पोरगा संघ जाऊन ती लग्न करणार आहे. हा, त्याच्यापासून नाही भागलं दुसऱ्या संघ पळून जाणार आहे, हे घडणार आहे. हा, लोक कीर्तनाला नाही जाणार, लबाड मंत्र्याचं भाषण ऐकायला जाणार आहे. 100% होणार आहे. म्हणून नशाला कारणीभूत आहे का आपल्या आईवडिलांना फक्त पैसे कमावण्याशी घेणे, आपलं जे पोरग आहे तीच आपली संपत्ती. लोक फक्त संपत्ती कमवायच्या मागे लागले, संतती भंगार होत चालली. मी तर लोकांना सांगतो संपत्ती कमवायच्या आधी संतती कमवा. संतती भंगार निघली तर संपत्ती ऑटोमॅटिक जाणार आहे. पोरांचं सध्या असं झालंय, आता समजा आता 4-5 जणांचा ग्रुप आहे, त्यांना गांजा फुकायचा राहतो. एक म्हणतो मी पुडी आणतो, तू आण सिगरेट, अरे तू रोल आण, मग असं करून ते सगळे एक घेऊन येतात, एकत्र आणतात, बसत. अहो सिटीतले तर जाऊ द्या, सिटीत तर झालेच भंगार, पण आमच्या खेड्यात सुद्धा आजूबाजूला मी पाहतो ना, 5च्या पुढे ते गलास घेतात, ते लाबराची, त्याला काय म्हणतात, रबराचे ग्लास, ते प्लास्टिक यूज अँड थ्रो. हा, ते असे घेतात आणि एक थंड बिस्लरी घेतात, आणि जिडं पडका वाडा आहे तिकडं अशी गाड्या बाबळी, तिकडं 5च्या पुढं गाड्या चालू. आणि तुम्ही पहा जेवढ्या ठिकाणी अशी सुनाट जमीन आहे, जिडं काहीच नाही, पडित आहे, नापीक जमीन आहे, तिकडं बिअरच्या बाटल्या सापडतात. आयला मी म्हणायचो पहिलं कुसाळ होतं, आता तो बिअरच्या बाटल्या पडता येईल. आणि जे जे गावाच्या खेटून मका त्याच्या मकात कंडम सापडतात. दिल का दरवाजा म्हणजे काय, आखे कंडम पडेल.
नाही 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 टाकून द्या हे. लोक अवघड हे सापडू राहिले मला. लोक वा 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 आता माझ्या खालून इकडे जमीन पडेल ना, इथे तुम्ही लाईव्ह चला, आपण लगेच दाखवू त्यांना. आता हे दाखवूच ओरिजिनल आपण, तुम्हाला रेल दाखवतो रे. इथं पडतात गलास पडेल आता सध्या, बिअरच्या क्वार्टरी पडेल, इथं येऊन प्यात पेत असते ना. मग याला कारण हेच आहे. आणि त्याचा बाप म्हणतो माझा पोरगा आहे ना, नाही नाही क्लासला भरतीला गेलता, भरतीला का तो शर्तीला गेलता भाऊ. मी या खलीपा संगती तिकडं आता टांगा फलटी घोडे फरार ना, आता क्वार्टर ओढून आला. ते म्हणलं काय झाली भरती, म्हणला सदा भाऊ थांब, सॉरी तुम्हाला थांबवलं, पण लोक दारू प्यायला बसतात त्या आणि ते चर्चा अशा करता की ते जसं की अख्खा जग इशारा चालू राहिला, असं का बरं? जो दारू अशी पेत काय चर्चा करतात? नाही नाही जो दारू पेत नाही तो माठ्या मूर्ख, जो दारू पितो सर्वश्रेष्ठ आहे. सर्वश्रेष्ठ आता मी एक बाईला विचारलं, म्हणलो का हो तुम्ही दारुड्याला मुली द्यायचं म्हणत्या, ती डायरेक्ट काय बोलली माहिती? या शेतात भरेली बारल्या मी बसेले, खोटं नाही बोलत. ती काय बोलली मला माहिती का? फक्त मी वैयक्तिक नाव नाही घेत. म्हण आता चालतं म्हण भाऊ, काय करावं आता, दारुडेच जावाय भेटते आता, पिढीच तशी म्हण आता आहे तसं आहे पुरीच्या घरी. म्हणलं का हो तुम्ही ते पोर दारुडे, तुम्ही इस्टीट पाहून पोर देऊ राहिली. ती डायरेक्ट काय ह्याच भाषा बोलली. आता आता कोण नाही पेत म्हण, आता सर्वच पेत्यात. म्हणलो ही नाही 2-4च ठेवेल असेल पहिले, मी डायरेक्ट टाकून द्या. नाव नाही कोणाचं. आता कोण पितं काय असं नाही नाही मला सांगा. पण चर्चा ही जी अशी करता जे असं झुंड बसतं पोरांचं, नाही नाही झुंड बसला का दारू प्यायला, पण ते असं चर्चा करता की चायला ते म्हणजे अख्खं जगाचं नाही नाही गणितच फिरवणार आहे. असं असे सायंटिस्ट का डायरेक्ट ये ना चंद्राचा वरचा शोध लावून शोध लावून राहिले. नील आर्मस्ट्रॉंग गेलता ना, त्याच्या शोध लावून राहिली. 100%. हा आता तरी व्यान चंद्रावर गेलंय, हे डायरेक्ट इंद्रापर्यंत जायच्या का करतात. आणि त्यांना फोन केला घरी कधी येताय, आता कोणाला जर त्यांच्या घरचे असे फोन करत असते, ते फोनवर कसे बोलत असले आता समजा मी असा अनुभव घेतलाय, ते मीटिंग मध्ये थोड्या वेळात फोन करतो अशा बोला त्याला मीटिंग काय चाललंय, मीटिंग दारूची चालू आहे चखना, आणि ते फुटाने एवढे एवढे आणि ते माकडावानी खायचे भाषे. भर रे तो कमी पॅक घेतला रे, तो कमी घेतला. नाही नाही बाद झाला एवढं काय आता एक काय घे घे आपलं दुकान आहे. आणि ते गलासाला गलास लावायचे ते जेस म्हणजे काय माहिती तुम्हाला? हा म्हणजे याचा अर्थ अख्खे पिऊन संगच मरू, काय अर्थ आहे त्याचा? अख्खे पिऊन संग. हा जसे गलाशाची टक्कर झाली ना, तशी पुढे जाऊन गाडीची टक्कर होऊ दे, लगेच सकाळीच माही मोहत होऊ दे, असा अर्थ आहे तो. त्याच्यातला अर्थ असा आहे. म्हणून मला सांगायचं हे का तुम्ही प्रत्येक ठिकाणी पोरांना कारणीभूत आहे ना, आता इडून पुढं आईबापांनी संपत्ती कमवायच्या ऐवजी आधी संततीकडे लक्ष द्यावं. इथं होतो आपण पहिले बरोबर 4-5 मिनिटापूर्वी. आणि संपत्ती नंतर कमावलीच चालन, आधी संतती चांगली घडवा, ती संपत्ती टिकून ठेवी. यांना नुसती येड्या गांड्या याच्यानं संपत्ती कमावली, संतती बेकार निघली, याच्या जागता त्या नाकी फुकून टाकली. हे मेलं अटक येऊन, मेलं तर मेलं ते असं मेलं. दुर्गे सोड दुर्गे सोड बाबा लागेल नवरा आला एशी फाशी, असं झालं त्याच. म्हणून हे भूत झालं. त्या काय म्हणतात त्याला इनामदारासारखं. दारू प्यायला पण तसंच आहे. आणि गांजा फुकणार, सिगरेट फुकणार, नंतर मग चर्चा करणार, तुला काय कळत, तुला माहिती आहे का, थांब नंतर येऊन. आता समजा जर ग्रुप भरलाय आणि दारू संपली तर मग त्याच्यावरती मग भांडणं, नंतर मग तिला पण मग यांचं बोलण्याचं खानदानी किती जणांचे काढेल डायरेक्ट टाकून द्या, मला माहितीच नाही. आताच्या पोरांचं आपण कळसुबाईला गेलो तो बोलणं चांगलं का, लवड्या लवड्या म्हणजे काय, तुला लवड्यानंच काढलंय बापाना, लवडा घालूनच एवढा खायलाय तुला, डायरेक्ट टाकून द्या. डायरेक्ट ही भाषा आहे का हो? आम्ही नाही बोलती, आम्हाला तुम्ही बोलणं भाग पाडलंय. आपण कळसुबाईच्या देवीला चाललो आणि आपली ही भाषा आहे म्हणजे एक लज्जास्पद बात. हा कुठे आजोग सुद्धा तसंच आहे. तुम्ही शिटीत सुद्धा जा, कॉलेजचे पोर आहे ना, आपण म्हणलं ना ते आता जर एकमेकाच्या गाडीवर चालले ना, उद्या भेटू रे लवड्या, काय अरे उद्या भेटू भाऊ, असं जर म्हणलं तर काय आपल्या काळात असं. आणि तो मागून म्हणतो निघ रे लवड्या भेटू उद्या. या पोरांचं एक फॅशन झालेली लवड्या बोलण्याची. याला काय चांगलं नाही, ट्रेंडच आहे. हा म्हणजे लवड्या म्हणजे काय, तुला लवडा नाही का, तुझ्या काय असं काय बोलतो. प्रत्येकाला आहे ना ते पार्ट, 100%. पण बोलण्याची काय पद्धत. मग त्याचा बाप म्हणतो मला यंदा ना सरपंच करा, नाही तुला सरपंच टाकून जाळलं पाहिजे. तो पोऱ्या लवड्याची भाषा करतो. आणि आहे का नाही ट्रेंड आलाय महाराष्ट्रामध्ये. नाही नाही पूर्ण महाराष्ट्रात ट्रेंड आहे हा. 100% कळसुबाईला आपण, मी स्वतः होतो तुमच्यासोबत, अनुभव घेतलाय. असे बोलायचे खूप खतरनाक बोलायचे. बरं मला सांगा, आता समजा तुम्ही दारूच्या पार्टीला बसले किंवा काही खायला बसले हॉटेलमध्ये, पोरं ते म्हणणार नाही. आता समजा मी ना, मला म्हणणार
मी जर म्हणलो ना अरे पैसे नाही, अरे नको चाटा हाणू लवड्या, लवड्या पहिला येणार. मग हा लवड्या कोण आहे त्याचा शोध लागला पाहिजे. सरकारला सुद्धा माझी विनंती आहे असं असतं. तो एक असे दारू ट्रेंड पिणारे झालेला आहे एक. दारू पिणाऱ्यामध्ये ना काही काही झेंड्यावर दारू पितात त्याच्याच खोचून निघून जातात. होती 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 नमुने एवढे. नाही नमुने. आणि म्हणून काय बोलावं दारूच्या वेशनी जाणार आहे. आणि ज्याला पोरग जर वाचवायचं असेल, संतती जर घडवायची असेल, ज्याला जर संपत्ती टिकवायची असेल, तर त्यांना आधी संततीला सद्मार्गाला किंवा चांगल्या संस्कार द्यायचे. मी सगळे नशे करून बसलेले, पण मी आता आहे ना, मला 3 वर्ष झाले. मला आता म्हणजे म्हटलं ना, मला व्यसनाचं म्हणजे मला कुणी ग्लास जरी काय कुणी जरी बॉटल जरी ठेवली तरी मी त्याला हात नाही लावणार. नाही बरोबर. मी ओतून फोडून निघून जाईल. नाही बरोबर आहे. आधीच कसं व्हायचं आधी लगेच, पण आता नाही. आता म्हणजे असं चेंज झालं. म्हणजे मी स्वतः केलंय नाही आणि ते करणं सोपं नाही. त्याच्यामध्ये ना बरबादीच आहे. बाहेर निघणं अवघड आहे. नाही त्याच्यामध्ये एकदा मला सांगा, एकदा चिखलात माणूस फसला का तो फसलाच निघत नाही. लय अवघड असतं. आणि तसंच आहे, त्या चिखलात जाण्याच्या आधी विचार करायचा असतो आणि चिखलात जायचंच नसतं जायचं, पण जातो. आता मी पण गेलोय, पण निघालो, पण एवढं नशीब चांगलं. हो. आणि म्हणून सगळ्यांनी निघालं पाहिजे. बाकीच्यांनी सर्वांना माझी एवढीच हात जोडून विनंती आहे. मला तरुण पिढी सध्या सॉरी तुम्हाला तरुण पिढी बर्बाद नाही झाली पाहिजे असं माझं म्हणणं. मग मी तेच बोलणार होतो ना, तर तरुण पिढीला हेच मी बोलणार होतो. आपण अपेक्षा सरकारकडनं करतो, आपण हे करा ते करा अमकं करा, पण आपणच कचरा करतो, आपणच या गोष्टी करतो. तरुण पिढी अशीच जर दारू पिईल आणि अशाच बाटल्या फेकून हिंडत जाईल, काय त्याला नाही आता शिकवून काय भेटणार पुढे? मला काय सांगायचं, पोरं व्हायला सुद्धा त्यांना पुढे पोरं होणार नाही मला सांगा,